हूँ सरकार ऐसी बड़ी पेपर, ये जैसे एक पैड है ये लीक नहीं होता, और इतना बड़ा पेपर ऐसे कैसे लीक होता है? इसके पीछे पता चलता है कि पूरी सरकार करप्ट है, और ये ऐसी कोई छोटी मोटी एग्जाम नहीं है, पूरे बच्चों का भविष्य खराब होते जा रहा है, और इनको ये अभी तक मजाक लग रहा है, और इसका अभी तक रिस्पॉन्स नहीं आया गवर्नमेंट से। ये पैड भी लीक प्रूफ है, लेकिन ये सरकार अभी तक लीक कहाँ पे ये नहीं कर पाई है। एकीकडे जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना वसईत देखील सर्वपक्षीय आंदोलन जे आहेत की छेडण्यात आलेले आहे। त्यात शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, बहुजन विकास आघाडी असेल, सर्व पक्ष उतरलेले आहेत आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग आहेत। काय या तरुण वर्गाच्या समस्या आपण त्यांनी जाणून घेणार। काय या आंदोलनात सहभागी झाले तुम्ही? मी आंदोलनात सहभागी झाले। हे सरकारने आपला मजाक बनवून ठेवला आहे। नीट जसा असा मोठा पेपर असं कसं लीक करू शकता तुम्ही? लोकांचं असं भविष्य पुरा बर्बाद करतात। याच्यासाठी 16 मुलगा शहीद झाले, आता त्यांचे डोळे उघडणार, काय फायदा आता डोळे उघडून यांचे? अजून काही तरुणी आहेत, तुम्ही काय सांगणार की काय आंदोलनात सहभागी झाले? रेजिग्नेशन दे देना चाहिए, इट्स हाई टाइम, हम और वेट नहीं कर सकते, हमें रास्ते पे उतरना पड़ रहा है। और क्या चाहती है गवर्नमेंट? वी नीड जस्टिस। सरकारबद्दलचा कशा प्रकारे रोष आहे तो पाहायला मिळतोय। तू काय सांगशील, काय भूमिका आहे तुझी? सबको जय हिंद जय महाराष्ट्र। माझं नाव सुभानुद्दीन शेख आहे। माझी उम्मीद आहे फक्त मोदी साहेब आणि धर्मेंद्र प्रधानजी तुम्ही रिझायनेशन द्या। तुम्ही मला माहिती आहे का लोकांचे पोरगाला काय भीती आहे, की सुसाईड करायला जायचं आणि तुम्ही काय बघता? तुम्ही अजून काही लोक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल तुम्ही, काय तुमची या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे? आमचा फक्त एवढाच हक्क आहे, पेपर जे लीक होते ना ते पुन्हा होणं नाही, एवढं म्हणजे काय असं कशाला करतात सगळेजण? बता तुम क्या बताना चाहेंगे? ये जो एजुकेशन के ऊपर से हो रहा है कि जितने सारे पेपर्स लीक हो रहे हैं, इतने सालों में जब से सरकार आई है, पहले तो होते थे बट थोड़े कम होते थे, बट अभी 20 लोग मर गए वो पेपर लीक की वजह से। 2026 में 20 पीपल्स डाइड, ओके। लेकिन अभी देख रहे सरकार कुछ कर रही नहीं, सरकार एकदम चुपचाप बैठी हुई है, ना उनको कुछ बोलने को ही नहीं आ रहा है। मुंह पे ताला लगा लिया है मोदी सरकार, मुंह पे ताला लगा लिया है। मोदी जी से क्या चाहते हैं आप? मोदी जी से भाई वो अपना इस्तीफा दे। मेरा ये कहना है पेपर अगर लीक था तो अपने हक की लड़ाई थी, वहाँ आराम से प्रोटेस्ट हो रहा था। लाठीचार्ज इसमें करने की क्या जरूरत है? हम लोग प्रोटेस्टर से टेररिस्ट है कि हम लोग अपने हक की लड़ाई लड़ रहे हैं? हम लोग अपने हक की लड़ाई लड़ रहे। पेपर लीक हो रहा है, उसका एक ट्वीट नहीं आ रहा है, कुछ नहीं आ रहा है। प्रधान उधर घूम रहा है आराम से गाड़ी में भाई, और हमारे पे लाठीचार्ज हो रहा है। हम क्या है? हम इस देश के नगरवासी है। तू काय सांगशील? काय आपण एज्युकेशन मिनिस्टरला साईन मागून चूक करतो, आपला अंगठा मागायला पाहिजे, कारण त्यांना एज्युकेशन मधलं हे पण नाही एबीसीडी मधला। आपण जर बघितलं ते वसई विरारचे तरुण वर्ग कशा प्रकारे भडकलेला आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही काय तुमची भूमिका या मोर्चाच्या माध्यमातून? मेरा ये है कि कोई भी गवर्नमेंट हो स्टडी और जो भी स्टूडेंट्स को उन लोग के जो राइट्स है उन लोगों को फुल सपोर्ट होना चाहिए। और जो दिल्ली में लाठीचार्ज हुआ है मतलब का, वो पूरा गलत है, वो खाली राजनीति कर रहे हैं अपने मुद्दे बताने के लिए। दिल्ली में हुआ है, पेपर लीक हुआ, क्या करेंगे अगर इनको यहाँ नहीं रोका गया? पेपर लीक हुआ है, नीट का पेपर लीक हुआ है, तो जब वो डॉक्टर बनेंगे जब वो उनके पेरेंट्स। लाठीचार्ज जो दिल्ली में हुई है, अगर ये पूरे हिंदुस्तान के अंदर अगर लोगों ने इसके खिलाफ आवाज नहीं उठाई तो जितने लोग अपने हक को मांगने आएंगे उसको लाठियों का सामना करना पड़ेगा। मेरे को बताओ कौन सी लाठी चार्ज में खील ठोक के स्टूडेंट्स को मारा जाता है, घसीट के मारा जाता है? लड़कियां हैं, औरतें हैं, बुढ़ी हैं, वहाँ पर उन लोग के साथ इतना मिसबिहेव किया जा रहा है, उन लोग के साथ इतना गलत किया जा रहा है। उन लोग क्या पीसफुल प्रोटेस्ट कर रहे थे ना? किसने क्या किया? हम उन लोग ना मारे ना उन लोग ने सामने से कुछ किया। जब उन लोग को मार रहे तब उन लोग उल्टा उन लोग के ऊपर हाथ भी नहीं उठा रहे, उन लोग पैर पड़ रहे उन लोग के। फिर भी इतनी दिल्ली पुलिस क्या इतनी क्या बोलते हैं निर्दयी है कि उन लोग इतना गलत कर सकते स्टूडेंट्स? पुलिस को पावर देने वाला कौन है? दिल्ली पावर कौन देने वाला है? जो पुलिस ने बिना नेम प्लेट के आगे स्टूडेंट्स को मारा है वो उन लोग कौन है? बिना नेम प्लेट के आगे क्यों मार सकते? किसी को बिना नेम प्लेट के आगे नहीं मार सकते, वो इलीगल है। उन लोग पे कौन, उन लोग पे एक्शन लेना चाहिए। ये सवाल इसीलिए कर रहे हैं क्योंकि जब सवाल गवर्नमेंट ने किया तो वो लीक हो गया। हमें हमारे जस्टिस चाहिए, अभी नहीं दोगे तो कब दोगे? जे होत आहेत एवढे स्टुडंट जे सुसाईड वगैरे करत आहेत, एवढे लोकांचे जीव गेलेले आहेत त्याच्यामध्ये। जंतर मंतरवर प्रोटेस्ट होत आहेत, देशात एवढ्या कितीतरी तालुके आहेत, जिल्हे आहेत, तिथे प्रोटेस्ट होत आहे। काय धर्मेंद्र प्रधान यांनी रेजिग्नेशन दिलं पाहिजे। एवढे प्रोटेस्ट होत आहेत, हे बघा
काय याच्यातनं हे बघा एक सरकार ऐसी बड़ी पेपर ये जैसे एक पैड है ये लीक नहीं होता और इतना बड़ा पेपर ऐसे कैसे लीक होता है इसके पीछे पता चलता है कि पूरी सरकार करप्ट है और ये ऐसी कोई छोटी मोटी एग्जाम नहीं है पूरे बच्चों का भविष्य खराब होते जा रहा है और इनको ये अभी तक मजाक लग रहा है और इसका अभी तक रिस्पॉन्स नहीं आया गवर्नमेंट से। आज आमचे माननीय लोकनेते जितेंद्रजी ठाकूर यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये सांगितलं की जो आपल्या वसईमध्ये जो मोर्चा येणार आहे त्याच्यामध्ये आपला बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा आहे आणि तो आम्ही पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सर्वजण आमचे महानगरपालिकेतील नगरसेवक महापौर माजी आमदार बीड क्षितिजदादा हे सर्वजण आम्ही इकडे त्या मोर्चात सहभागी झालेलो आहोत। अशी घोषणा झाली काल अतिशय म्हणजे त्या विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली एकदम चुकीच्या पद्धतीने झाली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इकडे आलेलो आहोत। नाही अगदी दुर्दैव घटना आहे या देशातली म्हणजे अगदी दुर्दैवी घटना आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इकडे जमलेलो आहेत आणि या क्रांतीची सुरुवात आहे आणि या क्रांतीमध्ये कुठेतरी आम्ही पण भागीदारी राहिले पाहिजेत त्याचं आम्हाला कुठे गिल्ट नाही असलं पाहिजे म्हणून आम्ही इकडे आहोत। वेळ आली तर आम्ही दिल्लीला पण जाऊ। या सर्व युवकांच्यावर जो अन्याय होतोय जो अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ या मोर्चामध्ये आम्ही आमच्या पक्षातर्फे आणि स्वतः एक या देशाचा जाणीव नागरिक म्हणून आम्ही या पक्षामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि या पक्षाला आमचं समर्थन आहे। आपण जर पाहिलं तर कशा प्रकारे तरुणाई जी आहे भडकलेली आहे आणि तरुणाईचा उद्रेक आपण काय म्हणणे तुमचं? नमस्कार, मी सुद्धा या वसई शहरातला एक स्टुडंट आहे जे पण गेले 12 वर्ष या सरकारने जे विष पेण्याचं काम केलेलं आहे ती आता लोक जागरूक होत आहेत आणि हे एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे यू कॅन फूल ऑल पीपल फॉर सम टाइम बट यू कॅनॉट फूल पीपल ऑल द टाइम। आणि ह्याच प्रकारे जसा आज तुम्हाला हा युवा दिसतोय हा देश युवांचा देश आहे आणि यूथ इज द बिगेस्ट रिसोर्स अ नेशन हॅज। आणि याच अनुषंगाने ज्या प्रकारे दिल्लीतल्या मोर्चावरती अमानुष कृत्याने लाठीचार्ज करण्यात आलं पोलिसांचा प्रोटोकॉल आहे कमरेच्या वरती मारायचं नाही। तुम्ही अक्षरशः मुलांच्या डोक्यावरती लाठीचार्ज केलेले आहेत त्या मुलांचं काय ती मुलं त्यांच्या घरापासून कोसावर लांब आहेत त्या आई वडिलांचं काय। ओके, जर आपण पाहिलं की कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर रोष आहे मोदींच्या नावाने ते घोषणा चालू आहे जसे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहेत की मोदींविरोधात आंदोलन छेडलेलं आहे। वसई विरारची तरुणाई देखील मागे नाही, वसई विरारचा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उतरलेला आहे। आपण जर पाहिलं तर सुरुवातीला वाटलं होतं की या मोर्चाला कुठेतरी राजकीय रूप येईल परंतु एकीकडे राजकारणाबरोबर तरुण पिढी देखील या मैदानामध्ये उतरलेली आहे आणि त्याच ताकदीनं जर म्हणजे आम्हाला बोलायला देखील कसं तरी वाटतं आज लोक हक्काने सांगतात की 10 रुपये का पैड लीक नहीं होता है लेकिन नीट का पेपर क्यों लीक होता है अशी बोलायची वेळ या तरुणाईवर येते आणि दाखवायची वेळ आमच्यावर काय ते हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। एचपीएल साठी प्रवीण नलावडे, वसई।